ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ये सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायणं पद्मनाभं वशिष्ठं शक्तिप्रकाशं च व्यासं शुकं रवरतरं श्री शंकराचार्यस्य पद्मनाभं शंकराचार्यं केशवं सुप्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूज्य परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद जी महाराज यांची असीम कृपा, त्यांच्या कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे. सत्संगावरील विषय चाललेला आहे. हा जो शक्तिपात मार्ग आपल्याला लाभलेला आहे, या मार्गाचं अंतिम साध्य काय आहे, या शक्तिपात साधनेने आपल्याला शेवटी काय प्राप्त करायचं आहे, हा विषय चाललेला आहे. काल याच्या संबंधी आपण बराच विचार केला. काल आपण समाधीच्या अवस्था पहिल्या समाधी पहिली, त्यानंतर प्रणव विजय ओंकाराचा दृश्यमान गुण नाचण्याचा मान करायचा आणि ब्रह्माला शिरायचं, ब्रह्माशी कृपायचं. आता विषय आपल्या संबंधाचा आहे सगळ्या ठिकाणच्या. आपण असं पाहतो या जगामध्ये या पृथ्वीवर कोट्यावधी प्राणी जन्माला येतात. दररोज
दररोज कोट्यावधी प्राणी जन्म घेतात. मग या प्राण्यांमध्ये अनेक प्रकार आहेत. पशु पक्षी कीटक काय नाना प्रकार आहेत. पण या सगळ्या प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी जो आहे ना तो सगळ्यात श्रेष्ठ समजला जातो. आणि जसा तो सगळ्यात श्रेष्ठ आहे ना तसाच तो सगळ्यात कनिष्ठही म्हटला जातो. श्रेष्ठ अशा दृष्टीने म्हटला जातो की पाप पुण्याचं त्याचं जे ओझ आहे पाप पुण्य त्याने जे केलेले आहे ते जर समान असली तरच त्याला हा मनुष्य देह लागतो. मनुष्य देह हा पाप पुण्याच्या समतेवर अवलंबून आहे. मग आता ज्याचे पाप आणि पुण्य सम नाही आहे हिशोब आहे म्हणजे समजा जास्त पाप झालेलं आहे ज्याचा त्याला मनुष्याचा खालचा देह मिळतो आणि ज्याचं पुण्य जास्त झालेलं आहे त्याला मनुष्याचा वरचा देह मिळतो. म्हणजे मनुष्य हा मध्यभागी आहे. वर देव आहे मध्ये मानव आहे खाली दानव आहे. बघा वर कोण आहे स्वर्गात देव. या भूतलावर कोण आहे मानव आणि खाली पाताळामध्ये कोण आहे दानव राक्षस. तेव्हा देव मानव आणि दानव ज्यांच्यामध्ये मानव हा मध्यभागी आहे. आता बघा ते जे देव आहेत ना ते जास्त पुण्य असल्यामुळे स्वर्गाचा त्या ठिकाणी बुद्धत आहे सुखभोग त्यांना सुखच मिळते सगळं. कारण पुण्याचं कार्य जे असतं ना पुण्य ज्यांनी प्राप्त करतो ना त्याचं फळ सुख आहे आणि पाप जे असतं ना त्या पापाचं फळ दुःख आहे. म्हणून माणसाच्या खालचा जो योनी वर्ग आहे त्याला दुःख ते दुःख भोग आहे. सगळे पशु प्राणी किडे गुरुया वगैरे राक्षस. मनुष्य मात्र सुखही भोगतो आणि दुःखही भोगतो. तो दुःख भोगतो. आता या माणसाला सुख आणि दुःख भोगण्यासाठी आणि पाप पुण्याचं सम असं त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला हा देह प्राप्त झाला. तर आता त्यांनी काय करावं. पाप पुण्यामुळे मनुष्य देह उत्तम देह लागलेला आहे. तेव्हा शेकडो हजारो माणसामध्ये लाखो माणसामध्ये अशी थोडीच माणसं निघतात की ज्याला हा मनुष्य देह लाभलेला असून ज्याच्यामध्ये पुण्य आणि पाप समान आहे. कोट्यावधी माणसांमध्ये असे थोडीशीच माणसं निघतात की जे पुण्याची वाढ करतात. त्याच्यामध्ये जे पुण्य आणि पाप आहे सारखं त्याच्यामधून पुण्याची वाढ करतात आणि ते पुण्य वाढत देव लोकात जातात. देव बोलतात लक्षात ठेवा. माणूस जे बोलतो रामकृष्ण आपले जे देव बोलले ते मानव होते तेव्हा माणसाचा देवही बोलतो लिंगाने आणि पाप केल्याने तोच मनुष्य खाली राक्षस बोलतो. तेव्हा तीन अशी जनावर पशु पक्षी तेव्हा मनुष्याने जर मनात आणलं लक्षावधी माणसांमध्ये फार थोडे लोक असतात की ते देव लोक असतात. त्यानंतर आपण असं पाहतो की अशा चांगल्या लोकांमध्ये परमात्माचा मार्ग लागून त्यांना गुरु सद्गुरु प्राप्त करतात.
असे फार थोडे दिसतात की ज्यांना सद्गुरूची प्राप्ती होते. असे फार थोडे दिसतात की ज्यांना परमार्थाचा रस्ता दिसतो, अध्यात्माचा रस्ता दिसतो. माणसाला खूप कोट्यावधी माणसे, परंतु याच्यामध्ये फार थोडे आणि असे जे थोडे सद्गुरू प्राप्त असलेले जे थोडे मानव आहे, त्याच्यामध्ये थोडे असे निघतात की जे सद्गुरू पासून जी साधना घेतलेली आहे ती साधना निष्ठेने आणि कल्पनेने करतात. आता सांगा तुम्ही, पुण्याचा संचय होता म्हणून दिलेला, पुण्याचा संचय होता म्हणून सत्संगती मिळाली, चांगल्या ठिकाणी गेला, पुण्याचा संचय होता म्हणून सद्गुरू प्राप्त झाले, पुण्याचा संचय होता म्हणून आता मार्गाला लागलेल्या साधना करायला लागल्या, साधना मिळाली. आता ही साधना निष्ठेने करायला पाहिजे. मग तेव्हा श्री सद्गुरूंचा लाभ घेऊन आत्मसाक्षात्कार करून देणारी शक्तिपात साधना लागून हजारो साधकांपैकी फारच थोडे, हजारो साधकांपैकी फारच थोडे अनन्य निष्ठेने शरणागत वृत्तीने अखंड साधना करतात. साधना कशी करायची? अनन्य निष्ठेने. बस, मला बाकी कुठलीही जगातली अन्य साधना नको. मला माझ्या गुरुंनी दिलेली जी साधना आहे ना, तीच मला मान्य आहे आणि तीच मी करेन, अशी निष्ठा पाहिजे. पुष्कळशी साधक असे असतात, काही गुरु चांगला, तरी गुरु चांगला, याची साधना चांगली, त्याची साधना चांगली, त्याच्या मागे फिरतात, त्याच्या मागे फिरतात, नाना प्रकारच्या गोष्टी करतात. त्यामुळे आपल्याला सद्गुरू पासून प्राप्त झालेली ही शक्तिपात साधना याच्यावर थोडी निष्ठा ठेवत नाही, अनन्य शरणागत होत नाही. मग साधनेवर जर निष्ठा नसेल, साधनेनं जर आपल्याला काही प्राप्त करायचं असेल तर ते प्राप्त होईल कसं? म्हणून अनन्य निष्ठेने शरणागत वृत्तीने अखंड साधना हा थोडी करतात. बहुसंख्य साधक श्री सद्गुरू दीक्षा घेऊन त्या दीक्षेचे महत्व जाणत नाही. असे असंख्य साधक आहेत आपले, ज्या साधकांना त्यांनी दीक्षा तर घेतलेली आहे, परंतु त्या दीक्षेचं महत्वच माहिती नाही. आणि मग ज्या दीक्षेचं महत्वच माहिती नाही त्याची साधना कशी आहे करणार? म्हणून ते साधना करत नाही. मग त्यांना समज नसल्याने शक्तिपात मार्गाचे महत्व कळत नाही. ते इतर जे असाधक सामान्य लोक येतात दुसरे, त्यांच्याप्रमाणे देहबुद्धीत राहून दुःखून संसार प्रपंचाच्या यात्रेमध्ये रमतात. बघा, जे साधक साधना करत नाहीये मग ते काय करतात? जे इतर जगातले लोक आहेत ना, त्यांच्याप्रमाणे संसाराच्या त्या व्यवहारांमध्ये अडकलेले असतात, ते कर्मामध्ये फसलेले असतात. आणि कधी न एखाद्या वेळेला त्यांना आठवण आली की मग आपली साधना करावी आणि ती पाच त्याची अशी थोडीशी तात्पुरती आपण साधना करायची ना, म्हणून आठवण म्हणजे काहीतरी मिनिटांची साधना करतात. असे हे जे साधक आहे ते साधक नाहीये, हे केवळ दीक्षित आहे. त्यांना दीक्षित म्हणावं. साधक तर तो असतो की जो अखंड साधना करत आहे आणि साधनेशिवाय त्याला कर्मच नाही. साधनेशिवाय त्याला कुठलाही विषय आवडत नाही. साधना झालीच पाहिजे असा त्याचा निश्चय असतो, विग्रह असतो, हक्क असतो.
साधनेसाठी हट्ट करणारा साधक फार वेगळा, बाकीच्या गोष्टीसाठी हट्ट खूप करतात. हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, हे मिळावं, परंतु साधनेसाठी हट्ट धरणारा. त्यामुळे मोक्ष, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, आत्मस्वरूपाची प्राप्ती, कैवल्य, अति महत्वाच्या अशा ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संदर्भात त्याच्या बाबतीत त्या स्वप्नवत असतात. स्वप्नाप्रमाणे त्याला नुसतं ऐकून असतो करायला. हे आत्मसाक्षात्कार होतो या साधनेने, या साधनेने आपल्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त होतो, या साधनेने मोक्ष मिळतो. हे नुसतं त्याने शाब्दिक कुठेतरी ऐकलेलं असं बस. परंतु यामागचं जे खरं स्वरूप आहे साधनेचं ते अनुभवगम्य. अनुभवगम्य साधन करताना केवळ शाब्दिक वर्णन ऐकून जो साधनेमध्ये तृप्त राहतो तो साधकच होतो. जेव्हा सत्संगाने, प्रवचनाच्या श्रवणाने जे काही ऐकायला मिळाले असते तेही त्याच्या संसाराच्या पसाऱ्यातून वेळ काढून ऐकण्याचे भाग्य लागत नाही. म्हणजे पुष्कळ सांगता पाहतो ते त्यांच्या कर्मामध्ये अडकलेले, त्यांच्या व्यवहारामध्ये फसलेले. ते त्यांना जरी कोण जाऊन सांगितले का हो आश्रमामध्ये सध्या आपल्या शक्तिपात मार्गावर आपण काय त्यांची आम्ही सगळे अशा तऱ्हेने त्यांची वृत्ती असते. काही होतच नाही त्यांना, पण त्या साधनेचं महत्व नाही, गुरुचं महत्व नाही, तसंच काही महत्व नाही. अशा प्रकारे या संसाराच्या प्रकारातून वेळ काढून साधना करण्याची त्याला संदेश मिळतो, पुण्यला तो लाभच येत नाही. ते प्रवचन ऐकण्याचंही त्याला भाग्य नाही. तसेच साधन मार्गावर जे साहित्य आणि ग्रंथ मिळवले आहेत ते ग्रंथ आपण विकत घ्यावे, म्हणजे आपल्या घरी राहतात आणि याच वेळ काढून त्याचं वाचन करावं. तेव्हा ते वाचनही त्यांना जमत नाही. कसं जमेल? संसारामध्ये इतके रमलेले असतात की त्यांना वाचन करायलाही वेळ मिळत नाही. पुस्तकं घेतात त्यावेळी कोणा शोधून समजा घ्यायची पुस्तकही वाचू शकत नाही. तेव्हा वाचन जमत नाही. मग अशा साहित्य ग्रंथांची ती उपेक्षा करतात, पडून जातात. मग त्याच्या घरात मग ऐकणे नाही, वाचन नाही, साधक समुदायामध्ये जाऊन बसणं नाही. मग त्यांना या परमश्रेष्ठ शक्तिपात मार्गाचे ज्ञान कसे आणि कुठून होणार? काहीच नाही. वाचणं नाही, ऐकणं नाही, लोकांमध्ये बसणं नाही, काहीच नाही. मग असे हे कोरे साधक दुसरी दीक्षा घेतलेले. मग सोयीनुसार, सवयीनुसार अधून मधून कधीतरी कर्मणीकाली साधनेची आठवण येणारे आणि काही मिनिटाची स्वरूपात साधना करणारे दुर्दैवी साधक, असे जे साधक आहे त्यांना हतभागी आणि दुर्दैवी म्हटलेले शास्त्रात. दुर्दैवी साधक शेवटी परमार्थ मार्गात पदभ्रष्ट होतात, कारण त्यांना ही साधना साधलेली नाही. त्याच्यामध्ये ते रमत नाही, आठवत नाही. म्हणून अशा साधकांचं हे जे पुस्तक जीवन असतं त्या जीवनामध्ये ते पदभ्रष्ट होतात. तो साधकच राहत नाही.
अशा पदभ्रष्ट साधकांचा परमार्थ आणि प्रपंचही बिघडून जातो. बघा, हे प्रपंचामध्येही मग झड राहू शकत नाही. एक गोष्ट बिघडली की दुसरी बिघडते. प्रपंच आणि परमार्थ असे दोन रस्ते सरळ. एक रस्ता जर चालता येत नसेल तर दुसरा रस्ता कसा चालता येईल? एका गोष्टीमध्ये जर तुम्हाला आनंद वाटत नाही तर दुसऱ्या गोष्टीत कधीच वाटणार नाही. पण परमार्थ हा आनंदाचा मार्ग आहे आणि या परमार्थाच्या मार्गामधला आनंद जर तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्हाला जो वाटतं तुम्हाला प्रपंचामध्ये खूप आनंद मिळतो तो खोटा आहे. असंही प्रपंचातला जो आनंद आहे तो नश्वर आहे, नाशवान आहे, क्षणजीवी आहे, तत्कालिक आहे, तात्पुरता आहे. प्रपंच हा ऊन सावलीचा खेळ आहे आपण म्हणतो सुद्धा. म्हणजे काय, प्रपंचात कधी सुख असतात तर कधी दुःख असतात, कधी रोग असतात तर कधी स्वास्थ्य असतं. नाना प्रकारे प्रपंच असतो. परंतु परमार्थ हा मूळ आनंदाचाच मार्ग आहे. त्यामुळे जो परमार्थाला लागत नाही आणि प्रपंचामध्येच अडकून पडतो, मायेमध्ये अडकून पडतो, त्याला परमार्थाचा आनंद कुठून मिळेल? आणि जर त्याला परमार्थाचा आनंद मिळाला नाही तर प्रपंचामध्ये जे सुख मानतो ते सुखही त्याचं बिघडून जात. तेव्हा त्याचा प्रपंचही बिघडून जातो असे शास्त्र सांगतं. ज्याच्या प्रपंचामध्ये शुद्धी नसते, नीती नसते, धार्मिक आचरण नसतं, सात्विकता नसते, कितीतरी ज्या परमार्थाला लागणाऱ्या उत्तम गोष्टी आहेत ना त्या त्याच्या प्रपंचात नाहीये. आणि जर प्रपंचामध्ये सात्विकता नसेल आणि जर रजोगुणमध्ये सत्वगुणीचं प्रपंच असेल तर अनेक प्रकारचे दुःख निर्माण होतात. म्हणून जे थोडे अत्यंत थोडे श्रद्धा, निष्ठा, दृढ निश्चयपूर्वक साधनेचं ज्ञान घेऊन अखंड साधना करतात. कशी साधना करतात? साधनेचं ज्ञान घेऊन अखंड साधना करणारे जे आहेत त्यांनाच या कुंडलिनी शीतमान युगातील दिव्य प्रक्रियांची अनुभूती येते. कारण ही साधना दिव्य असे अनुभव देणारी साधना आहे. या साधनेमध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि हे अनुभव प्रारंभापासून येतील. असं नाही किंवा तुम्ही आता दिशा घ्या मग तेव्हा तुम्हाला अनुभव येईल क्रियांचा, असा उधार व्यवहार नाही घ्या. दिशा घ्या आणि अनुभव घ्या, असा रोकडा व्यवहार आहे. इतका रोकडा व्यवहार देणारा हा मार्ग असताना या मार्गामध्ये लोक का हिंमत नाही? कारण मलाच अनुभव येणार, इतका अनुभवगम्य मार्ग असून लोक या मार्गामध्ये का हिंमत नाही? हे त्यांचे संस्कार, त्यांचं पुढचं चित्त, त्यांचं मन बुद्धी, त्यांचं आचरण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. त्या अनेक गोष्टी भरलेलं जसं त्याचं अंतःकरण आहे ते अंतःकरण त्याला या साधनेमध्ये रमू देत नाही. वास्तविक हाकलण्यासाठी साधना करतात. जे त्याला शक्तिपात मार्गामध्ये रमू देत नाही त्याच्या चित्तामध्ये भरलेलं ते करण्यासाठी शक्ती काम करते. हे त्याला कळत नाही. कारण ती शक्ती त्याच्या चित्तामध्ये
दीक्षेपूर्वी जे त्याने भरलेलं आहे ते सगळं हटवते, काढून टाकते आणि तो शुद्धीचा मार्ग त्याला शक्ती लावून देते. तेव्हा ही साधना दिव्य अशा अनुभवांची साधना आहे, असं आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतं. उत्तर म्हणजे पुढे 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 जसे साधना करा, साधनेतील श्रेष्ठ अवस्था प्राप्त होत जातात. साधना केली पाहिजे, अखंड साधना केली पाहिजे. मग त्या साधनेमध्ये जे उच्च 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 असे अनुभव आहेत, अवस्था आहे, त्या अवस्थांची त्या साधकाला अनुभूती यायला लागते, अनुभव घ्यायला लागतो त्या उच्च अवस्थांचा. असा हा उत्तम साधक अखंड आपल्या भावदेहात राहतो, त्याला भावदेह लाभ होतो. भावदेह म्हणजे एक अखंड भावामध्ये राहतो. साधनेचा भाव, गुरुभाव, शक्तीचा भाव, कोणते भाव बोला, पण त्याला भावदेह लागतो. आणि मग ज्याला भावदेह लागत नाही, मग त्याची साधना दुबळी होऊन जाते, त्याची साधना चांगली भरपूर होतच नाही. म्हणून आपल्या देहामध्ये असा भाव निर्माण झाला पाहिजे आपल्या साधनेबद्दल, आपल्या गुरुबद्दल, आपल्या या मार्गाबद्दल. तेव्हा भावदेह निर्माण होतो, आपल्या इष्टदेवतेच्या दिव्य लीलांमध्ये रममाण होतो. आपल्या इष्टदेवतेच्या दिव्य लीलांमध्ये रममाण होतो. ही कुंडलिनी शक्ती महा दिव्य आहे, ही आत्मशक्ती आहे. त्या आत्मशक्तीच्या दिव्य लीला आनंदजनक आहेत आणि त्या आनंदामध्ये तो रमतो. त्याचे पार्थिव शरीर जरी स्थूल का, त्या साधकाचं पार्थिव शरीर म्हणजे हे जड शरीर जरी स्थळ कालबद्ध राहिलेले दिसले तरी संसार, प्रपंच आणि जडसृष्टीची बंधने गळून गेलेली असतात. खंड साधना करत 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 जशी त्याला उच्च अवस्था येत जाते, त्या दिव्य अशा अवस्थांच्यामध्ये जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या संसाराच्या आशा, आकांक्षा, कामना, वासना दोन पडतात. जड सृष्टीचं हे जे बंधन आहे त्याला ते दोन पडतात. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले होते, हे जे आपण मी आता सांगतोय हे प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेले अर्जुनाला. असं समजण्याचं काही कारण नाही की मी हे काहीतरी माझ्या मताचं सांगून राहिलो. जे मी तुम्हाला आता ऐकवतो आहे, जे सांगतो ते माझं नाहीये. तेव्हा भगवान काय सांगतात बघा, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. भगवान सांगले मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. म्हणजे काय, हजारो माणसांमध्ये कोणी एखादा भगवान म्हणतात माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. कश्चित् यतति म्हणजे प्रयत्न करतो, सिद्ध म्हणजे सिद्ध हो. हजारो माणसांमध्ये एखादाच मनुष्य असा निघतो की जो माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. आता हे जे प्रयत्नशील आहेत
भगवंताच्या प्राप्तीमध्ये त्यांच्या बाबतीत म्हणतात येततां नामपि सिद्धानां कश्चित् मावेति तत्त्वतः माम आवेति तत्त्वतः म्हणतात त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये कुणी एक माझा परायण होतो, मत परायण होतो. हजारोमध्ये एखादाच माझी इच्छा करतो आणि त्या इच्छा करणाऱ्यांमध्ये एखादाच माझी प्राप्ती होतो, मत परायण होतो, म्हणजे माझ्याकडे येतो. येततां सिद्धानां कश्चित् मावेति तत्त्वतः. त्यानंतर पुढे म्हणतात भगवान प्रयत्नाद्यमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः. म्हणतात प्रयत्नाद्यमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः. योग मार्गाचे प्रयत्नपूर्वक अभ्यास आणि आचरण करणारा योगी मागील अनेक जन्मात संसिद्ध होऊन म्हणजे शुद्ध होऊन संस्कार ज्ञाने या जन्मात परमगतीला मोक्षाला जातो. प्रयत्नाद्यमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धी ततो याति परमगती. अनेक जन्म संसिद्धी ततो याति परमगती म्हणजे मागील अनेक जन्मात संसिद्ध होऊन शुद्ध होऊन संस्कार बलाने या जन्मात परमगतीला म्हणजे मोक्षाला जातो. म्हणतात भगवान बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान नाम प्रपद्यते. म्हणतात अनेक जन्मानंतर ज्ञानवान नाम प्रपद्यते. अनेक जन्मानंतर ज्ञानवान नाम प्रपद्यते म्हणजे ज्ञानी मनुष्य मला येऊन मिळतो. वासुदेवा सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. असा जो मला येऊन मिळालेला माझ्याशी खूप झालेला महात्मा आहे तो म्हणतो हे सर्व विश्व वासुदेव आहे, भगवस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. त्याला या विश्वामध्ये मग दुसरं काही दिसत नाही. त्याला सर्वत्र ते भगवस्वरूपच पसरलेलं आहे, ते ब्रह्मस्वरूपच पसरलेलं आहे असं दिसतं. असा जो महात्मा आहे तो सर्व वासुदेव आहे असं समजतो. असं ज्ञान प्राप्त करून तो ज्ञानी मला शरण होतो आणि मला येऊन पोचतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. पाहायला मिळाले आपल्याला वासुदेवा सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. सुदुर्लभ आहे तो असा महात्मा सहसा पाहायला मिळत नाही. सुदैवाने आपल्याला आपले सद्गुरू जे आहेत ते अशा महात्म्यांपैकी एक आहे, परंतु आपण ओळखू शकत नाही त्यांना. कारण आपली पात्रता ओळखण्याची नसते तशी. कारण दुसऱ्याला ओळखण्यासाठी सुद्धा पात्रता असावी लागते. इथं साधी गोष्ट एखादा चांगला कलाकार संगीत तज्ञ असला तो रागगाडीमध्ये गाऊन राहिला आणि तो राग तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला दुसरे राग माहिती जगातले रागवणारे, परंतु तो संगीतातला जो राग आहे तो माहिती नाही आणि तू जाऊन बसला तिथं ऐकायला जातो. काय करे झोप येईल ती बस.
म्हणजे ते जाणण्यासाठी त्या रागदारी जाणाऱ्या संगीतज्ञाचं कौशल्य जाणण्यासाठी तुझ्यामध्ये काहीतरी ज्ञान असावं लागतं ना त्या रागाचं. तसंच एखाद्या महात्म्याला जाणण्यासाठी आपल्यामध्ये काही महत्व असावं लागतं ना. म्हणजे जर नसेल तर आपण त्या माणसाला ओळखू शकत नाही. आपण त्याला नेहमीप्रमाणे साधा जो विषय असतो तोच म्हणतो त्याला असं. किंवा हजारो वर्षातून एखादा मानसिक प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योगियांमध्ये तुम्ही एक मदत परायण होऊ मला तत्वार्थाने अर्थात यथार्थ रूपाने जाणतो. योग मार्गाचे प्रयत्नपूर्वक अभ्यास आचरण करणारा योगी मागील अनेक जन्मात संसिद्ध होऊन म्हणजे तयार होऊन शुद्ध होऊन संस्कार बलाने या जन्मात परमगतीला म्हणजे मोक्षाला जातो. असे भगवंताचे ही श्लोक जे अर्जुनाला सांगितले ते केवळ अर्जुनासाठी नाहीये, तर हे या मार्गाचे जेवढे साधक आहे त्या सगळ्यांसाठी भगवंताने सांगितले. ज्ञानी भक्ताची ही महाभाव अवस्था असते. आता तो देहभाव गेला, भाव देह गेला, आता जेव्हा त्याला अशा स्थितीमध्ये येतो त्यावेळेला त्याला महाभाव देह म्हणतात. महाभाव अवस्था असते त्याची. भगवान रामकृष्णांना ही महाभाव अवस्था प्राप्त होत असेल. जेव्हा त्या कालिका मंदिरामध्ये देवीची पूजा अर्चा करायची त्यावेळेला ते महाभाव अवस्थेमध्ये जायचे. तात्पर्य असं की ही महाभाव अवस्था जी आहे ती त्या भगवंताशी एकरूप होण्याची अवस्था असते. ज्ञान दृष्ट्या तो सर्व खंडन ब्रह्म, हे सगळं ब्रह्मच आहे. ज्ञानाच्या दृष्टीने सगळं ब्रह्म आहे, हे सर्व ब्रह्म असा अनुभव देतो. शक्तिपात साधनेने पूर्ण अंतरंग शुद्धी झाल्यानंतर पूर्ण अंतरंग शुद्धीवर शरीरात कुठेही घाल नको, कुठे गच्चापणा नको, कुठे मळ नको, कुठे काहीच नको. शक्तिपात साधनेने पूर्ण अंतरंग शुद्धी झाल्यानंतर आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. तेव्हा आत्मज्ञानाच्या अधिकारासाठी अंतरशुद्धी अतिशय आवश्यक आहे. आणि ही अंतरशुद्धी आपल्याला काही करता येणारी नाही, ती शक्ती करते उत्तम होते. किती सोपा मार्ग आहे आपल्याला. ज्या अंतरशुद्धीसाठी लोक बाहेरचे इतर मार्गातले धडपड करतात, ती अंतरशुद्धी आपल्या हातून नाही त्याची शक्ती करते. गप्पर आहे आता तू दुसरा बस हा समजे आणि देश नुसता शक्ती सांगते मी तुझी शक्ती करून देतो. तुला बसत जा माझ्यासाठी साधनेला, मला काम करायला अवसर दे, ते देत ना. म्हणून आपल्या साधनेमध्ये शक्ती सर्व करते. तेव्हा शक्तिपात साधनेने पूर्ण अंतरंग शुद्धी झाल्यानंतर आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. साक्षात ब्रह्म साक्षात्कार घडवणारे सद्गुरू भेटतात. कारण त्या सद्गुरूंचे स्थान तेच असते. तसे सद्गुरू भेटले तरच ब्रह्म साक्षात्कार होतो. त्या साधनेत त्यांच्या कृपा प्रसादाने प्रतिबंध क्षय घडतो. प्रतिबंध म्हणजे अडथळा. साधनेमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात आपल्या, कारण हा प्रपंच जो आहे ना तो अडथळ्यांनी भरलेला आहे. प्रपंचाच्या अनेक गोष्टी आपल्याला साधनेमध्ये अडथळा आणतात. म्हणून आपले साधने बरे होतात. एक दिवस येतात, 2 दिवस घरी राहतात, 4 दिवस येतात, 5 दिवस घरी राहतात, मग येतात तेव्हा तरी थोडंफार ऐकतात, जातात. काय चाललेलं आहे स्पष्टच आहे. प्रपंचाचे अडथळे येतो. त्या प्रपंचाच्या अडथळ्यांमुळे साधं ऐकलं सुद्धा एक तासाचं जे आहे ते सुद्धा त्याला घडत.
ही संघटनाची साधना कशी करते. म्हणून प्रपंचामधल्या अनेक गोष्टीच्या अडथळे आपल्या साधनेमध्ये येतात आणि त्या अडथळ्यांनी आपण साधनेला मुकतो. साधनेला मुकणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. साधनेला मुकणं म्हणजे संसारातल्या एखाद्या गोष्टीला मुकण्यासारखे नाहीये. संसारामध्ये एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असली की जर मिळाली जाऊन तर ती पुढच्या वर्षी मिळेल, नंतर मिळेल, केव्हा तरी मिळेल. पण साधनेतली हरवलेली गोष्ट पुन्हा मिळणार नाही, कारण ते क्षण निघून गेलेले असतात. तो भाव उद्या आपला गमावून बसलेला असतो. ती निष्ठा आपली, तळमळ आपली जी असते ती खराब झालेली असते. आणि म्हणून साधनेमध्ये हरवलेलं पुन्हा मिळवायला महाप्रयास आहे. कशी बघा, कारण ज्यांनी भूताची महाभाव अवस्था त्याला द्यायची असेल तर ती या साधनेतून प्राप्त झालेली असते. सद्गुरू भेटला त्यांच्या कृपा प्रसादाने प्रतिबंध क्षयतो. मग हे जे अडथळे असतात ना आपल्याला येणारे, हे गुरुकृपेने नष्ट होतात. आपल्या प्रयत्नांनी संसाराचे अडथळे कधी दूर होणार नाही. आपण किती निश्चय करा, आपल्या निश्चयाने आपल्या प्रयत्नाने संसारातील अडथळे दूर होऊ शकत नाही. कारण आपण त्याच्यामध्ये रमलेलो असतो, त्याचा फायदा घेतलेला असतो, आपल्याला ते आवडलेले असतात. त्यामुळे संसारातील या अनेक गोष्टींचे जे अडथळे आपल्याला येतात ते आपल्या प्रयत्नाने दूर होत नाही, तर म्हणतात सद्गुरूच्या कृपेने ते दूर होतात. सद्गुरू भेटतात त्यांच्या कृपा प्रसादाने प्रतिबंध क्षय घडतो आणि अपरोक्षानुभूतीचे ज्ञान प्राप्त होते. ही अपरोक्षानुभूती म्हणजे आपल्यामधूनच आपल्याला प्राप्त होणारी अनुभूती आहे, तिला अपरोक्षानुभूती म्हणतात. ही अनुभूती दुसरा कोणी देऊ शकत नाही. जो आत्मा आपल्यामध्ये त्याचाच आपल्याला अनुभव घ्यायचा ना. मग आपल्या देहात असलेल्या आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्याची गरज नाही. तेव्हा अपरोक्षानुभूतीचे ज्ञान प्राप्त होते. स्वानंद प्राप्ती हेच आत्मसाक्षात्काराचे स्वरूप आहे. त्याला आत्मा आनंद स्वरूपी आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून आनंदाची प्राप्ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती आपल्याकडूनच घ्यावी लागेल. श्रीमद विद्यारण्य स्वामी म्हणजे त्यांनी पंचदशी नावाचा ग्रंथ लिहिला, फार सुंदर ग्रंथ आहे पंचदशी. या पंचदशी ग्रंथामध्ये त्यांनी विषयानंद, नित्यानंद, योगानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद, अद्वैतानंद याची फार सुंदर चर्चा केलेली या ग्रंथामध्ये. किती आनंद येते बघा ना. विषयानंद हे जे विषय आहे त्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो त्याचं वर्णन केलेलं. विद्यानंदावर, योगानंदावर लिहिलेले, ब्रह्मानंदावर लिहिलेले, आत्मानंदावर लिहिलेले, अद्वैतानंदावर लिहिलेले, पंचदशी लिहिलेली. 11 ते 15 पर्यंत हा सुंदर वर्णन. वस्तुतः या सर्वांचा मूळ स्रोत आपले शुद्ध स्वरूप आहे. हे आनंद जे भिन्न प्रकारचे आपल्याला वाटतात, एक विद्यानंद, विषयानंद, आत्मानंद, परंतु यांचा मूळ एक उगम स्थान आहे आत्मा. आत्म्यामुळे ते सगळे आनंद बाहेर येतात. तेव्हा या सर्वांचे मूळ स्रोत म्हणजे मूळ ठिकाण आहे ते शुद्ध आत्मा. ही स्वात्म प्रचिती स्वानंद रूप आहे. आत्मप्रचिती म्हणजे आत्मा म्हणजे आनंद स्वरूप आहे.
तो आनंद रस जीवनाच्या सर्वांगात व्यापून राहणे हे परमपद आहे. परमपद कोणतं? त्या आत्म्याचा आनंद आपल्या सगळ्या अंगात भिनलेला आहे. आपण सगळीकडे तो आनंदच पाहतोय आपल्याला. अशी जी अवस्था प्राप्त होते ही परमपदाची अवस्था आहे. पंचदशी ग्रंथात विद्यारण्य स्वामी सांगतात बघा, त्यांचे श्लोक ऐकूया एखादा. ब्रह्मविद परम आपलोची, ब्रह्मविद परम आपलोची. ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारा, विद म्हणजे जाणणारा. ब्रह्म जाणणारा परम आपलोची म्हणजे सगळ्यात जे वरचं आहे ना, परम म्हणजे श्रेष्ठ, ते प्राप्त करतो. शोकम तरची, त्याला जी दुःख आहेत ना, शोक आहेत ना, त्याच्यातून तो तरुण जातो. कारण आत्मानंद ज्याला प्राप्त झाला त्याला शोक नाही, मग दुःखे दुःख नाही. शोकम तरची, शोकम तरतीच्या आत्मवीत, तो आत्मवीत सगळ्या दुःखापासून सुटून जातो. रसो ब्रह्म रसम लब्ध्वा आनंदो भवति नान्यथा. विद्यारण्य स्वामी म्हणतात, रसो ब्रह्मरसम, सगळ्यात जर महत्वाचा रस कोणता गोड असेल तर तो ब्रह्मरस आहे. तो ज्याला लागतो त्याला मग दुसऱ्या कुठल्याही रसामध्ये आनंद वाटत नाही. ज्याला ब्रह्मरसाची चव आली मिळाली त्याला इतर रसाची चव देण्याची गरज नाही. शेवटच्या दोन म्हणून फार सुंदर आहे. भिद्यते हृदय ग्रंथी, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्दन्ते सर्व संशय. आतल्या या ज्या ग्रंथी आहेत आमच्या हृदयामध्ये, ज्या ग्रंथी आहे गाठी बसलेल्या आहेत नाना प्रकारच्या प्रकृत्या करून आलेल्या, त्या गाठी सुटल्या फुटल्या मग सगळे संशय नष्ट होतात. भिद्यते हृदय ग्रंथी, अशा ज्या हृदयामध्ये गाठी बसलेल्या आहेत आमच्या, त्या फुटल्या रे फुटल्या, फुटल्या रे फुटल्या, हे आमचे सगळे संशय नष्ट होऊन जातात. मग कुठल्याबद्दल कशाबद्दल आम्हाला संशय राहतो. आणि मग त्याचं काय होतं, क्षीणते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. मग क्षीणते चास्य कर्माणि, मग त्याची सगळी कर्म नष्ट होतात. त्याच्या कर्माचे मिळालेले सगळे संस्कार जुळून जातात. तेव्हा तस्मिन् दृष्टे परावरे, त्या परावराचं जेव्हा दर्शन येतं, म्हणजे तो परावर ब्रह्म साक्षात्कार किंवा तो आपला साक्षात्कार जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेला मग सगळ्या कर्मांमधून तो सुटून जातो. बघा शाळच कोणत्या त्या श्लोकाच्या, परंतु फार महत्वाचे आहे. ब्रह्म जाणणारा ज्ञानी परमस्थिती प्राप्त करतो. ब्रह्म परम आत्मज्ञानी हे शोक रहित होतो. मग तो असा आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी शोक रहित दुःख राहत नाही त्याला. शोकम तरची ब्रह्मरस आनंद देणारा आहे. जसो ब्रह्मविद रसम लब्ध्वा आनंद भवति नान्यथा. ब्रह्मरस आनंद देणारा आहे. हृदय ग्रंथीचा भेद झाल्यानंतर सर्व संशय नष्ट होतात. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. त्या परमपरात्परा आत्मस्थितीने सर्व कर्मांचा क्षय होतो. क्षीणते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. अशा प्रकारच्या या श्लोकांचा पंचदशीतला अर्थ आहे. श्रीसंगाची वेळ संपलेली आहे. श्रीसंगाला विश्रांत घेऊया. हा सुंदर विषय आहे. हरि ओम तत्सत.